नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोच्च रुग्णालय ही मृत्यूचा सापळा बनले असून गेल्या 2 महिन्यात या ठिकाणी शेकडो रुग्ण दगावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुग्णालयाच्या विविध विभागांची भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू देखील निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला असून वरिष्ठ डॉक्टरांनी ठरवले तरच रुग्ण वाचू शकतो अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. तुम्ही वारंवार किती गोष्टीला तुम्ही येणार आणि किती गोष्टी तुम्ही अंगावरती घेऊन करणार. सर लिमिट राहतं. हे बघा तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात. पाठक सरांविषयी काही प्रॉब्लेम असेल आम्ही पाठक सरांना काय सर तुम्ही बसून घ्या प्लीज. नका सर नका आम्हाला डीन साहेब बोलू द्या. बरोबर आहे ना पण प्रॉपर इथलेच सर नाही नका बोलून नका सर तुम्ही. कारण की काय आहे प्रत्येक गोष्टीला पाठक सर नाही जबाबदार. पाठक सर ना गायकवाड अमित चौधरी आणि मोहिन नंदवाल. आज मला शिवसेना उबाठा यांचे पदाधिकारी व आपले जिल्हा प्रमुख मान्य अतुल भाऊ सोनवणे यांनी निवेदन दिले. त्यांच्या ज्या रुग्णांबद्दल रुग्णसेवेबद्दल स्वच्छतेबद्दल काही कंप्लेंट्स होत्या, OPDमध्ये काही सिनियर डॉक्टर्स आढळून आले नाही त्याबद्दल त्यांची तक्रार होती. त्याच्यावर नक्कीच आम्ही सदरील डॉक्टरांना मेमोज देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करू आणि इथे येणाऱ्या गरीब रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार कसा मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यावर जे जे गरज असेल ते सगळे उपाय करायला आम्ही तयार आहोत आणि करणार. हे आज मी शब्द देतो. आपण इथे आलात आणि रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी आपण काही सजेशन्स दिले त्याच्यावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचं सर्वोच्च रुग्णालय हे मृत्यूचा सापळा या ठिकाणी बनलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्व डिपार्टमेंट जे आज या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी दुर्लक्षामुळे अक्षरशः शेकडो रुग्ण या ठिकाणी मृत पावलेले आहेत. याच्या संदर्भामध्ये आज आम्ही हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भांबरे यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की कशाप्रकारे या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्या अगोदर आम्ही अपघात विभागामध्ये गेलो, जनरल OPDमध्ये त्या ठिकाणी गेलो, तसेच सर्जरी विभागामध्ये गेलो. आज ड्युटी असलेले डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत. तसंच अतिदक्षता विभागामध्ये म्हणजे जनरल OPDमधनं जो पेशंट आपण अतिदक्षता विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेला अतिदक्षता विभागामध्ये तो पेशंट व्हेंटिलेशनवरती घेतल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्यरत केली जात नाही. व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन करणं म्हणजे त्याचं निर्जंतुकीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असताना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत. अनेक विभागांच्या आतमध्ये वार्डांमध्ये त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतात. ते नसल्यामुळे ज्युनियर डॉक्टर आणि सिनियर डॉक्टरवरती या हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सुरू आहे. ज्युनियर आणि सिनियर डॉक्टर आणि इंटर्नी डॉक्टरला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसते. पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे तो संबंधित डॉक्टरला फोन लावू शकत नाही. त्यामुळे देखील अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत. गेल्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी ज्या पॉयझनच्या केस आलेल्या होत्या त्या पॉयझनच्या केसमध्ये देखील सर्वच्या सर्व पेशंट या ठिकाणी दगावल्यामुळे 2 महिन्यापासून हे रुग्णालय या ठिकाणी मृत्यूचा सापळा बनलेला आहे. अनेक वेळा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करत असतो. या ठिकाणी येणारे गोरगरीब रुग्ण या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची रुग्णसेवा मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी आमचा असताना या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या ड्युट्या दररोज या ठिकाणी नेमून दिल्या जातात ते डॉक्टर ना त्या ठिकाणी OPDला उपस्थित असतात ना त्यांच्या वार्डामध्ये उपस्थित असतात. रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टरांवरती सुरू आहे. तसेच या ठिकाणी ज्या सिस्टर्स आहेत त्यांच्यावरती सुरू असल्यामुळे त्यांना देखील निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर. त्यामुळे या ठिकाणी सगळेच्या सगळे मृत्यू पावत आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही डॉक्टर भांबरे यांच्या लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत. डॉक्टर भांबरेंनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या रुग्णालयाचा जो मृत्यूदर आहे तो आम्ही निश्चितच त्याच्याविषयी अभ्यास करू आणि तो मृत्यूदर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. अत्यंत धोकेदार अत्यंत निंदाजनक असा हा प्रकार या ठिकाणी आहे आणि स्पॉट व्हिजिट केल्यानंतर अनेक डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत. त्याच्या संदर्भामध्ये देखील आम्ही या ठिकाणी कंप्लेंट केली.
बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.